नमस्कार, मी सपना आचरेकर. विवेक डिजिटल मीडियाच्या साप्ताहिक लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे युनिकॉर्न. युनिकॉर्न म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? परीकथांमधला घोड्यासारखा दिसणारा एक जादुई काल्पनिक प्राणी, ज्याला एक शिंग असतं, पंख असतात, वाऱ्याच्या गतीने धावणारा किंवा उडणारा असा हा प्राणी असतो. पण उद्योग जगतात युनिकॉर्नचा अर्थ थोडा वेगळा असतो. असे स्टार्टअप्स ज्यांचे भांडवल मूल्य $1 अब्ज किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांना युनिकॉर्न म्हणतात. म्हणजेच हे युनिकॉर्न ही वाऱ्याच्या वेगाने प्रगती करणारे असतात. भारताने नुकतेच 100 युनिकॉर्नचा टप्पा पूर्ण केला. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी आणणारे हे युनिकॉर्न्स, यातील बहुतेक युनिकॉर्न्स आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेत आणि याची आपल्याला कल्पनाही नाही. आजच्या या साप्ताहिक लक्षवेधीमध्ये आपण या युनिकॉर्नविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत CA शंतनू परांजपे आणि भारतीय उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार. तुम्हा दोघांचंही स्वागत. शंतनूजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की युनिकॉर्न ही काय संकल्पना आहे आणि त्यासाठीचे निकष काय काय आहेत? व्यवसायाशी रिलेटेड वेगवेगळ्या शब्दांची किंवा वेगवेगळ्या परिभाषांची लोकांना माहिती होत गेली. तर त्यातलाच एक शब्द किंवा त्यातला एक कन्सेप्ट आपण म्हणूया, त्याचं नाव होतं युनिकॉर्न. आणि हा शब्द जवळजवळ घराघरात पोचला. आणि नेमकं युनिकॉर्न म्हणजे काय किंवा एखादा स्टार्टअप युनिकॉर्न होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर असे अनेक प्रश्न लोकांना पडायला लागले. तर त्या युनिकॉर्न बद्दल आपण आज थोडीशी माहिती घेऊया. तर बेसिकली युनिकॉर्न हा जो शब्द आहे तो मिसेस आयलिन ली नावाच्या एक उद्योजिका होत्या, तर त्यांनी हा बेसिकली शब्द फॉर्म केला. आणि या शब्दाला कॉइन करताना त्यांनी युनिकॉर्न ही एक संकल्पना दिली. तो युनिकॉर्न हा एक काल्पनिक प्राणी आहे, तुम्हाला माहिती असेल, आपण बऱ्याचशा पिक्चरमध्ये तो बघितला. त्याची काल्पनिक प्राण्याची त्यांनी त्याला उपमा दिली. आणि त्यात त्यांनी असं ठरवलं की जेव्हा एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे $1 बिलियन पेक्षा जास्त होतं, म्हणजे जर रुपयामध्ये धरलं तर डॉलरची सध्याची किंमत $75 झाली आहे. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी गुणिले 75, म्हणजे साधारण 7,500 कोटींपेक्षा जेव्हा एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन होतं तेव्हा त्या कंपनीला युनिकॉर्न म्हणून संबोधलं जातं. तर जेव्हा त्यांनी ही टर्म तयार केली किंवा ज्यांनी ही टर्म मांडली तेव्हापासून युनिकॉर्नची संकल्पना काही बदललेली नाही किंवा युनिकॉर्नची जी डेफिनेशन आहे ती काही बदललेली नाहीये. हे त्यातलं एक विशेष. म्हणजे ही अमेरिकेत सुद्धा युनिकॉर्नला 7,500 कोटीचंच व्हॅल्युएशन लागतं, भारतात सुद्धा तेवढंच लागतं, जरी चलनांमधला फरक असला तरी सुद्धा. तर ही एक झाली युनिकॉर्नची ढोबळ गाथा की 7,500 कोटींपेक्षा जर तुमचा व्हॅल्युएशन असेल तर तुमच्या व्यवसायाला युनिकॉर्न म्हणून संबोधलं जाईल. तर भारतातला पहिला युनिकॉर्न जो आहे तो 2011 मध्ये झाला. बरं, युनिकॉर्न ही संकल्पना स्टार्टअपच्या बाबतीतच गृहीत धरली जाते आणि कुठलाही व्यवसाय हा स्टार्टअप म्हणून गणला जात नाही. स्टार्टअप म्हणजे काय? एखादा व्यवसाय जो त्याच्या व्यवसायात काहीतरी इनोव्हेशन आणत असेल, त्या व्यवसायात काहीतरी नाविन्य आणत असेल आणि नाविन्य आणून तो व्यवसाय खूप मोठ्या पातळीवर वाढवत असेल, त्या एक बिझनेसला स्टार्टअप म्हणून संबोधलं जातं. असं कुठलाही बिझनेस स्टार्टअप होत नाही. तर जो स्टार्टअप त्याचं व्हॅल्युएशन 7,500 कोटींपेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला युनिकॉर्न म्हणून संबोधलं जातं. ठीक आहे. तर पहिला जो स्टार्टअप होता भारतातला 2011 मध्ये InMobi नावाची कंपनी होती. ती कंपनी स्टार्टअप म्हणजे पहिला युनिकॉर्न तो देशातला होता. आणि आतापर्यंत अगदी कालपरवाची बातमी होती की भारतात 101 युनिकॉर्न, जसं नाव फिजिकवाला नावाचा युनिकॉर्न तो तयार झाला. म्हणजे असं आतापर्यंत भारतात 101 साधारण युनिकॉर्न आहेत. 2014 नंतर सरकारच्या वेगवेगळ्या जी धोरणं होती सरकारची, म्हणजे मेक इन इंडिया असेल किंवा एक्सपोर्ट वाढवण्यावर भर असेल किंवा नवीन नवीन इनोव्हेशन्स आणण्यावर भर असेल, सबसिडीज असतील, वेगवेगळ्या PLI सारख्या स्कीम्स असतील, तर याच्यामुळे भारतातल्या प्रोडक्शनला किंवा भारतात तयार होणाऱ्या साधनांमध्ये वाढ झाली एकदम. आणि मग वेगवेगळ्या कंपन्या फॉर्म व्हायला लागल्या आणि त्यातनं वेगवेगळे युनिकॉर्न तयार व्हायला लागले. तुम्ही जर बघितलं तर 2014 नंतर इथल्या युनिकॉर्नची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. सरकारचंही पाठबळ मिळालं, इनोव्हेशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आणि आता मग शार्क टँक इंडिया सारखे जे एपिसोड आले त्याच्यातनं मग अजून इथल्या व्यवसायांना चालना मिळू शकते. सो हा सगळा भारतातला झाला युनिकॉर्नचा प्रवास. मग एखादी कंपनी युनिकॉर्न कशी बनते? तर कुठल्याही कंपनीमध्ये जर फंड रेझिंग करायचं असेल तर काही महत्वाचे राऊंड्स असतात. उदाहरणार्थ पहिला राऊंड असतो तो सीड कॅपिटलचा असतो. म्हणजे तुमची व्यवसाय अगदी छोटा असताना त्यात कोणीतरी येऊन तुमचे घरचे असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, हे काही त्यांचे पैसे गुंतवतात, त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना काही कंपनीचा शेअर देतात.
त्यानंतर पुढचा एंजल इन्व्हेस्टिंग असतो. मग सीड 1, सीड ए, बी, सीड असे अनेक वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे राऊंड्स घेतले जातात आणि त्या राऊंड्समधनं टोटल कॅपिटल रेज केलं जातं आणि एकंदर बिझनेसचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्या व्हॅल्युएशन जर तुमचं 7,500 कोटींपेक्षा जास्त जेव्हा होतं तेव्हा तुमची कंपनी ही युनिकॉर्न म्हणून गणली जाते. शंतनूजी, भारताने नुकतेच 100 युनिकॉर्नचा टप्पा गाठला आहे. या युनिकॉर्नपैकी काही अशी उदाहरणं सांगता येतील का आणि त्यांची वैशिष्ट्य इथे सांगता येतील का? आता भारतातल्या कुठल्या कुठल्या कंपनीज युनिकॉर्न आहेत, तर या सगळ्या कंपनीज, यातल्या बहुतांश कंपनीज तुमच्या माहितीतल्या आहेत आणि या सगळ्या कंपनीबरोबर आपण रोज काही ना काही व्यवहार करत असतो. अगदी उदाहरण घेतली तर तुमची फोनपे आहे, फ्लिपकार्ट आहे, त्यानंतर ओला कॅब्स आहे, ओला इलेक्ट्रिक आहे, झोमॅटो सारखी कंपनी युनिकॉर्न आहे, पेटीएम सगळ्यांना माहिती असेल, पेटीएम कंपनी युनिकॉर्न आहे, बायजूस जी आज शिक्षण क्षेत्रामध्ये तर ती कंपनी आज युनिकॉर्न आहे. तर युनिकॉर्नच्या बाबतीत जर बघितलं तर एक लक्षात येतं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या सगळ्या कंपनीज आहेत, कुठल्याही एका क्षेत्रात ती कंपनी नाहीये. परंतु यातल्या ज्या मॅक्झिमम कंपनीज आहेत या टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनीज आहेत. म्हणजे ज्या कंपनीज त्यांच्या व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करतात अशा कंपन्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि या सगळ्या कंपनीज खूप मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय वाढवू शकतात किंवा त्याला स्केल करू शकतात असं म्हणतात. त्या सगळ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनीज आहेत आणि आज जर बघितलं तर 101 युनिकॉर्नमध्ये म्हणजे जवळपास 7,500 कोटी गुणिले 101 इतकं या सगळ्या कंपन्यांचं आज व्हॅल्युएशन आहे. 7.5 लाख कोटींचं जवळपास या सगळ्या कंपन्यांचं एकत्रित व्हॅल्युएशन आहे. या सगळ्या कंपनीजनी मोठ्या प्रमाणात भारतात रोजगार तयार केलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक भारतात आणलेली आहे, त्यामुळे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला आणि भारतात नवीन नवीन उद्योगांना सुद्धा वाढण्यास त्यांनी मदत केली. त्यामुळे एक युनिकॉर्न तयार होण्यामागे खूप मोठे कष्ट असतात आणि ती कंपनी युनिकॉर्न झाल्यानंतर ती आणखीन सोबत 10-12 कंपनीजना किंवा त्याच्याहून जास्त व्यवसायांना आपल्यासोबतच मोठं करत असते. त्यामुळे भारतात जितके जास्तीत जास्त युनिकॉर्न होतील तितकं भारताचं भविष्य उज्ज्वल असं म्हणायला हरकत नाही. तर भारत सध्या जागतिक क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर आहे युनिकॉर्नच्या बाबतीत. पहिली चीन आहे, मग अमेरिका आहे, त्यानंतर भारत आहे आणि 2030 मध्ये भारत चीनला सुद्धा मागे टाकेल असा अंदाज बांधला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात व्यवसायांची निर्मिती होत आहे आणि हे व्यवसाय वाढत वाढत युनिकॉर्नपेक्षा वर जात आहेत आणि हळूहळू भारतात एक्सपोर्ट सुद्धा करत आहेत. तर ही होती युनिकॉर्न बद्दलची माहिती. नक्की युनिकॉर्न बद्दल वाचा आणि कुठले युनिकॉर्न भारतात तयार झाले त्यांची एकदा नावं काढा आणि कुठल्या युनिकॉर्न कंपनीत सोबत तुम्ही रोजच्या रोज व्यवसाय करता हे सुद्धा तपासून बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या सगळ्या कंपनीज आहेत ज्या युनिकॉर्न झाल्या. प्रदीपजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की या युनिकॉर्न स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत? स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत जेव्हा 2016ला हा उपक्रम सुरू झाला तेव्हा प्रामुख्याने 3 गोष्टी पंतप्रधानांनी डोळ्यासमोर ठेवल्या. एक म्हणजे ह्या व्यवसायात सुलभता आणि सहाय्य उपलब्ध झालं पाहिजे. दुसरं आर्थिक सहाय्यता आणि इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मेंटॉरिंग आणि इन्क्युबेशन त्या आयडियाला मिळालं पाहिजे. या तिन्हीच्या भोवती असलेल्या सगळ्या योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत. त्यातले प्रामुख्याने अटल इनोव्हेशन मिशन, यामध्ये सगळ्या स्टार्टअप्सनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर इन्क्युबेशनची सोय प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केलेली आहे. अटल इनोव्हेशन मिशनसाठी 10,000 कोटीचा फंड रिझर्व केलेला आहे आणि तो खर्च होत आहे त्या विषयावर. दुसऱ्या प्रकारे त्यांना जे मेंटॉरिंग मिळायला पाहिजे त्याचं मेंटॉरिंग त्या कॉलेजेसमध्ये, त्या इन्क्युबेशन सेंटर्समध्ये, त्या रिसर्च अँड लॅबोरेटरीमध्ये हे मिळतं. आर्थिक सहाय्यतेच्या बाबतीत म्हटलं तर सीड फंड हे इन्क्युबेशनच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केली आहे. 40 लाख रुपयापर्यंत सीड फंड हा त्या स्टार्टअप्सना मिळू शकतो. म्हणजे फंडिंगची व्यवस्था, सीड फंडिंगची व्यवस्था झाली आहे. डिफेन्सच्या विषयात असेल तर आयडेक्सच्या माध्यमातून वेगळ्या डिफेन्सच्या स्टार्टअपसाठी पैसे उपलब्ध करून देण्यासाठी DIO सारखी संस्था काम करते. एकदा सीड फंड मिळून तो कमर्शियलाइज प्रॉडक्ट झाला तर 1 कोटी रुपयापर्यंतचं फंडिंग हे आयडेक्सच्या माध्यमातून त्या एंटरप्रेन्योरला मिळेल आणि मग त्याचं कमर्शियल प्रोडक्शन करू शकतो. आणि एकदा का कमर्शियल प्रोडक्शनपर्यंत विषय गेला आणि तो प्रॉडक्ट अप्रूव्ह झाला तर त्यासाठी टेस्टिंग आणि त्या सगळ्या फॅसिलिटीज मिळण्यासाठी DRDOच्या माध्यमातून ते सगळे जे स्टार्टअप्स आहेत, जे प्रॉडक्ट्स आहेत, या प्रॉडक्टना त्या टेस्टिंग फॅसिलिटी विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्याबरोबरच व्हेंचर कॅपिटल आपण ऐकतो नाव नेहमीच. हे व्हेंचर कॅपिटल तर एंजल फंडर्सकडून मिळतं,
प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सकडून मिळतं, पण त्याचबरोबर सिडबी जी बँक आहे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, याच्या माध्यमातून सुद्धा व्हेंचर कॅपिटलची योजना दिलेली आहे. आर्थिक सहाय्यता दिलं, पण विक्रीसाठी सुलभता पण दिली पाहिजे. त्यासाठी जेम पोर्टल केलेलं आहे, गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस. या गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसवर काय होतं, कुणालाही माल आपला विकता येतो, पण कंपनी इंडियन ओरिजिनची पाहिजे. प्रॉडक्ट शुड बी ओरिजिनली मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया असं सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्यालाच त्याच्यावरून विकता येतं. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या सरकारी परचेसला, राज्य असो केंद्र असो, ह्या आणि DPSU नवरत्न कंपन्या, नंतर PSUs, या सगळ्यांना सरकारने हे मॅन्डेट कंपल्सरी केलेलं आहे की तुम्हाला कुठलीही खरेदी करायची असेल तर जेमवरूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला इंडियन स्टार्टअप्सना परवानगी आहे विकायला त्यावर, आणि दुसऱ्या बाजूला कंपल्शन आहे खरीददाराला की जेमवरूनच घ्यायचं आहे. म्हणजे संधी निर्माण करून दिली. परंतु तुम्ही म्हणाल की जुन्या इंडियन कंपन्या देतील, स्टार्टअपला कसं काय मिळणार आहे? पण त्यामध्ये खूपच चांगली गोष्ट प्रोक्युरमेंट नॉर्म्सबद्दल केली आहे. रिलॅक्सेशन इन प्रोक्युरमेंट नॉर्म्स फॉर स्टार्टअप्स. म्हणजे तुमची कंपनी किती वर्ष जुनी आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे, तुमचा टर्नओव्हर किती आहे, हे सगळे प्रश्न स्टार्टअपच्या बाबतीत बाद होतील. आणि तुम्ही स्टार्टअपचं सर्टिफिकेट जोडलं, DPIITTचं सर्टिफिकेट जोडलं की यू आर एलिजिबल फॉर एनी टेंडर. आणि MSMEचा ॲक्ट लागू केला तर 20% खरेदी ही MSMEकडून, मायक्रो अँड स्मॉलकडून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की खरेदीसाठीचं रिझर्वेशन आहे, टेंडर भरण्यासाठीचं रिझर्वेशन आहे, मेक इन इंडियाचेच प्रॉडक्ट विकल्या जातील असा प्लॅटफॉर्म आहे, त्याच प्लॅटफॉर्मवरून विकत घेण्याची सोय आहे. म्हणजे सगळ्या बाजूनी इकोसिस्टीम तयार केली आहे. आपण फक्त पुढे येण्याची गरज आहे. प्रदीपजी, तुम्ही एक उद्योजक आहात, नॅशनल MSME बोर्डाचे अध्यक्षही आहात, तर या यशाविषयी तुम्हाला काय वाटते? हा तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला की ह्या यशाबद्दल काय म्हणतो. हे यश संपूर्ण भारताचं आहे. हे यशाचं सर्व श्रेय ह्या स्टार्टअप्सच्या इनोव्हेटर्सला आहे. या यशाचं पूर्ण श्रेय हे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या व्हिजनला आहे. आणि हे जर का व्हिजन सक्सेस होताना दिसतं आहे तर आपल्याला भारत विश्वगुरू होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही म्हणाला स्टार्टअपवर बोलतो आहे आणि विश्वगुरूचा काय संबंध? कारण अमेरिका आणि इंग्लंड आणि अनेक प्रगत देशांच्या पेक्षाही जास्ती गतीने आपल्या प्रदीपजी, तुम्ही एक उद्योजक आहात, नॅशनल MSME बोर्डाचे अध्यक्षही आहात, तर या यशाविषयी तुम्हाला काय वाटते? हा तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला की ह्या यशाबद्दल काय म्हणतो. हे यश संपूर्ण भारताचं आहे. हे यशाचं सर्व श्रेय ह्या स्टार्टअप्सच्या इनोव्हेटर्सला आहे. या यशाचं पूर्ण श्रेय हे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या व्हिजनला आहे. आणि हे जर का व्हिजन सक्सेस होताना दिसतं आहे तर आपल्याला भारत विश्वगुरू होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही म्हणाला स्टार्टअपवर बोलतो आहे आणि विश्वगुरूचा काय संबंध? कारण अमेरिका आणि इंग्लंड आणि अनेक प्रगत देशांच्या पेक्षाही जास्ती गतीने आपल्या युनिकॉर्न होत आहेत कंपन्या. त्यामुळे जगाच्या इन्व्हेस्टरचं लक्ष आता भारतीय युनिकॉर्न, भारतीय स्टार्टअप्सवर आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट साधी गोष्ट आहे. 26 लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा या स्टार्टअप्समध्ये आत्तापर्यंत इन्व्हेस्ट झालेला आहे. तो भारतीय असेलच पैसा त्यातला, पण बराचसा विदेशीसुद्धा आहे. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स हे आपल्याकडे ॲट्रॅक्ट होत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो भारताचा ब्रेन ड्रेन आहे तो थांबेल. बाहेर देशात जाऊन आम्ही काही करू म्हणणारे युवक तरुण जे आहे ती तरुणाई भारतातच आपलं नशीब आजमावेल. हा मोठा फायदा आहे. या यशाबद्दल बोलायचं झालं तर औद्योगिकरणाला मोठी चालना मिळणार आहे. इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर हा अत्यंत वेगाने होतो आहे. आणि ह्या इन्फॉर्मेशनच्या युगामध्ये फिनटेक असेल, ॲग्रोटेक असेल, एज्युटेक असेल, ह्या सगळ्या विषयामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर क्रांती होणार आहे. आणि या क्रांतीचे पाईक
आपण आपल्या ह्या हयातीत होतोय ह्याचा फार मोठा आनंद आहे आणि हे सगळं आपण अनुभवणार आहोत. काही वर्षातच आपल्याला असं लक्षात येईल की अनेक गोष्टी आपण जसं आता आर्थिक जो बदल झालेला आहे, ऑनलाईन पेमेंट, UPI पेमेंट आणि ह्या सगळ्याचा त्याचा जो परिणाम आपल्याला लक्षात येतो आहे तसाच परिणाम ह्या इतर सगळ्या गोष्टीतसुद्धा आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे मला असं वाटतं की उद्योजक म्हणून भारताचा GDP वाढताना जसं प्रोडक्शनचा विचार केला जातो त्याच्यातला आहे, पण सर्व्हिस GDP हा जास्ती आहे. यामध्ये सर्व्हिस सेक्टरचा GDPसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याचं कारण ह्या युनिकॉर्न ठरतील आणि मोठा रोजगार निर्माण होईल. आणि रोजगार हा सेवा उद्योग क्षेत्रात वाढतोच. त्यामुळे यामध्ये रोजगार निर्मिती आणि स्वावलंबी भारत होण्याच्या दृष्टीने, एका अर्थाने आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने फार मोठं पाऊल याला म्हणता येईल. प्रदीपजी, अशा इनोव्हेटिव्ह उद्योग क्षेत्रात भारताचं भविष्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, तुम्हाला सांगतो, भारताच्या भविष्याबद्दल आपल्याला चिंताच करायची आवश्यकता नाही आहे. याचं कारण असं आहे की आज टेक्नोक्रॅट, सायंटिस्ट, तरुणाई, इंजिनियर्स आणि हे सगळेच्या सगळे माननीय मोदीजींचे फॅन झालेले आहेत. याचं कारण असं आहे की विजनरी नेता आपल्याला अनेक वर्षानंतर भारताला मिळाला आहे. जगाचं नेतृत्व करणारे आमचे पंतप्रधान असताना भारताच्या भविष्याबद्दल चिंता आपल्याला करायचीच आवश्यकता नाही. परंतु भारताचं भविष्य पुढच्या दृष्टीने काय राहील तर जग भारताच्या स्टार्टअप्सकडे आदराने बघायला लागेल. दुसरा विषय म्हणजे युनिकॉर्नची अशीच जर स्पीड राहिली तर जगाची इन्व्हेस्टमेंट संपूर्ण भारताकडे आकर्षित होईल आणि अशांतता जी जगामध्ये इतर ठिकाणी दिसते, आर्थिक क्रायसिस दिसतात, ह्या सगळ्याला उत्तर म्हणून भारताची स्थिर इकॉनॉमी आणि वाढणारं प्रगतिशील असलेलं वैभव ह्याचं जग आपल्याला त्याचा सलाम करेल. आणि विशेष म्हणजे आपण आत्ता पाहतो की ज्या मोठ्या कंपन्या आहेत, सगळ्या IT मधल्या आहेत, टेक्नो लाईनच्या आहेत, या सगळ्या कंपन्यांचे CEO असतील, प्रमुख ऑपरेटर्स असतील, हे सगळेच्या सगळे भारतीय आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या कंपन्यांना शह देण्याचं काम भारतीय कंपन्या करायला लागतील आणि एक दिवस अशा उजाडेल की या सगळ्या कंपन्यांवर वर्चस्व भारताचं राहील. मला वाटतं की हे खूप मोठं उज्ज्वल भवितव्याची दिशा आहे. शंतनूजी, प्रदीपजी, तुम्ही दोघांनी इथे येऊन ही खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत. त्यासाठी तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि साप्ताहिक लक्षवेधी आणि विवेक डिजिटल मीडियाचे असेच कार्यक्रम पाहण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि YouTube चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.